हापूस आंब्याच्या साठानंतर मला क्रेविंग झाली कच्च्या आम पापड खायची. मग काय, आणल्या कैऱ्या, मस्त धुवून त्या पुसल्या आणि त्यांना कट केलं. आता ही रेसिपी माझी 50% सक्सेस आणि 50% फेल झाली. कशी ती पुढे सांगते. मस्त कैऱ्यांना सोलून घेतलं आणि डान्स करत करत त्यांना कापून घेतलं. आता ह्या कैऱ्यांना तुम्ही उकडूही शकता आणि मी त्यांना वाफवून आता कैऱ्या कापता कापता अर्ध्या कैऱ्या तर मी अशाच उभ्या राहून राहून खाऊन टाकल्या. आणि त्यानंतर आता माझ्या सगळ्या कैऱ्या कापून झाल्या. कैऱ्या कापून झाल्यावर गॅस ऑन करायचा, त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि कैऱ्या टाकायच्या आणि 5 मिनिटं त्या उकळू द्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये टाकायची साखर आणि ती पण 1च चमचा आणि मीठ चवीपुरतं. आता साखर तुम्ही जास्त टाकला तर तुमच्या कैरीचं साठ एकदम कडक होऊन जाईल, म्हणून साखर कमी टाकायची. मी टाकलेत तिखटपणासाठी चिली फ्लेक्स आणि आता ह्यांना 5 मिनिटं घट्ट होईल असं वाफवून घेतलं आणि माझ्याकडून ते सांडलं. त्यानंतर हे मिश्रण गार झाल्यावर मी एक ताट घेतलं. आता तेलाचा खवट वास येऊ नये म्हणून मी इथे थोडंसं तूप लावलं. त्यावर हे मिश्रण पसरवलं. आता गडबड अशी झाली की मी जाड साठ टाकले आणि रोज इतकं ऊन पडतं, पण आता मी साठ टाकले त्यामुळे 2-3 दिवस ऊनच पडलं नाही. त्यामुळे मी ह्यांना पंख्याखाली सुकवलं. म्हणून जे काही जाड थर होता तो सुकला नाही, पातळ थर सुकला पंख्याखाली आणि हे काही इतकंसंच प्रोडक्ट माझं निघालं. म्हणजे 4 ताट साठ टाकलेलं, त्यामधलं 1च ताट साठ निघालं आणि ते तर मी आता उभ्या उभ्या एका दिवसात संपवून टाकेन. तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की सांगा कसं होतं ते. आता माझ्या रीलवर मेसेज करू नका, मला पण हवं, मला पण हवं. तुम्ही घरी बनवा आणि मला आणून द्या. बाय.